विद्वान आहे, तुम्ही किती ब्रह्मज्ञानी आहे, तुम्ही किती विद्वत्ता झळकता हे महत्वाचं नाही, तुमचं ज्ञान लोकांपर्यंत किती टक्के पोचते हे तुमच्या ज्ञानावर अवलंबून आहे. तुम्ही डॉक्टर या क्षेत्रात किती डिग्र्या प्राप्त करून दवाखाना खोलून बसले याले महत्व नाही, पेशंट दुरुस्त होण्याले महत्व आहे. काय म्हणणं आहे तुमचं? पटत असेल तर मुंडकी हलवा, नाही तर होल होणार. हो महाराज, अजून नसते रे. खऱ्या डॉक्टरने आपल्या आयुष्यात केलेली साधना त्या दिवशी फलद्रूप होते ज्या दिवशी त्याच्या उपचाराने एखादा रोगी बरा होतो. असे सगळेच डॉक्टर नसतात. बरेच डॉक्टर असे आहेत त्यांची फी कमी आहे पण मोठ्यातले मोठे रोग बसून गेले. काही डॉक्टरची फर्स्ट एंट्रीला फी आहे 500 रुपये. तो फी भरता भरताच मेला पण रोग नाही बसला. असं आहेच ना. आणि कोरोनात तर भयानक परिस्थिती झाली. चांगले ज्याईनं सॅनिटायझर लावूनही पाहिलं नाही ते चांगले आहे आता सध्या. आणि काही लोक एवढे भेले हात तर धुतले पण पेले. इकडून तिकडून आला का धुतले हात, इकडून तिकडून आला का धुतले हात. हात धुदू सालपट काढले लोकांना. म्हणजे पहा बरं किती विचित्रता आहे हे. एखादं दडपण माणसाच्या अंगावर आलं का माणूस कसा फाटेपर्यंत नियम पाडतो. आता कोण पाडते नियम? हे फक्त 2 वर्षच होता बापा, जमेश नाही तर पाया लागायला जरी कोणी आला तर दूर होय तसा मरते तो पायाला लावले. पण ज्ञानोबाराचा सिद्धांत पहा, ते ज्ञान त्याही वेळेला खूप दुर्लभ होतं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे, पण कधी तरी संताया भजावे सर्वस्वेसी तरी तनु मनो जीवे चरणात लागावे अगरवता म्हणून तो देव त्यांनी समजला पण कलियुगामध्ये साधू संतांनी तो आमच्या पुढे सोपा केला. तसं हे शरीर, या शरीराला अनेक वेदशास्त्र पुराणांनी फार मोठी सुंदर संज्ञा प्राप्त करून दिली. दुर्लभम मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. ज्ञानोबाराय 3 वेळेला याला एकच शब्द पुन्हा रिपीट करतात. दुर्लभुरे 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 संसार तुम्ही का नेना, आहार निद्रेसाठी का दवडिता मनुष्यपणा. बरं, आता सगळ्याच लोकांना मनुष्याचं अर्थ समजलं किंवा या जन्माचा सिद्धांत समजला असंही नाही. काही लोकांना हे वाटून राहिलं का यंदा जर आमच्याकडून किंवा या जन्मात जर परमार्थ झाला नाही तर पुढचा जन्म स्पेशल वारकर याच्याच घरी घेतो. जसा जन्म घेणं याच्या हातचीच गोष्ट आहे. असं वाटते का जन्माले घालणारा याचा आजा होय का याचा कोणी नातलग होय, यानं लग्गा लावून ठेवला काय वरतं का देवा या जन्मात का नाही कोणता परमार्थ नाही, सप्ताह नाही, भागवत नाही, कीर्तन नाही, हरिपाठ नाही, दिंडी नाही, वारी नाही, एकादशी नाही, काही नाही, येणं नाही, जाणं नाही, घेणं नाही, देणं नाही, उठणं नाही, बसणं नाही. पण घाबरू नको, पुढचा जन्म मी तुझं इतकं भजन करण. देव म्हणे बाचटपणा करू नको. मी एकदा फसलो तू एकदा फसला ना देव. एक वेळ Story
शास्त्राच्या सिद्धांतानुसार आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहणारा सर्व जीव, तुम्ही आम्ही सर्व, मदालसेच्या शब्दानुसार 9 मास कष्टलासी दहाव्याने प्रसूत झाली, कर्मदात येताची तुझी मान अडकली. फरक एवढाच आहे का शास्त्रांनी कर्मदात येताची मान अडकली, आताचे प्रोफेशनल लोक त्याला बाळ आडवं आलं म्हणतात. त्यावेळेला होत होतं हे कर्मदात येताची तुझी मान अडकली. आडवं येण्याचा अर्थ काय? सगळेच आडवे नसते. अगा कर्मी जई उरावे, जर थोडस जन्माच्या वेळेला, कारण पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, किंवा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून आणि दुःखाचे कारण जन्म घेणे. सर्वात पहिली चूक तर हे आहे. संत महात्मे म्हणतात का तू माणसाच्या जन्मात आला. आता तुम्ही म्हणाल मग कसं करा. संत महात्म्यांनी तर याच्याविषयी फार मोठं वर्णन केलं. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. एकाने विचारलं माणसाच्या जीवनात दुःख का, प्रारब्ध का, संचित का आणि भोग का. ज्ञानोबारांनी एवढी भानगड ठेवलीच नाही शिल्लक. 17 प्रश्नाचे उत्तर 17 बाजूने ठेवण्यापेक्षा 17 प्रश्नाचं उत्तर एकाच वाक्यात दिलं. दुःख कौन, भोग कौन, पाप कौन, पुण्य कौन, झटके कौन, टेन्शन कौन, भांडणं कौन. ज्ञानोबारांनी एकच सांगितलं, जन्माला आला म्हणून. कारण काही काही प्रश्न अनेक असतात पण उत्तर मात्र एक आहे. जसं घोडं काऊन अडलं, भाकरी काऊन करपली आणि पानं काऊन सडले, उत्तर एकच आहे, पलटवली नाही म्हणून, फिरवली नाही म्हणून. कारण घोडा जर एका ठिकाणी ठेवला आणि तो जर खाली बसला तर संपला म्हणून समजून घ्यावा, असं मोठ्या माणसांचं मत आहे. कारण घोड्याचं जीवन हे सगळं उभं आहे. त्याचे सर्व काम उभे उभे आहे. जेवणही उभ्यानं, झोपणंही उभ्यानं जा. एक लक्षात ठेवा तुम्ही, ते बसला का संपला म्हणतात. म्हणून घोडं काऊन अडलं तर फिरवलं नाही म्हणून. भाकरी काऊन करपली, एकदा सायावर टाकली तर फिरूनच नाही पाहिली. इकडून इस्तो सुरू, नाही फिरवली करपली. पानं का सडले, फिरवले नाही म्हणून. तसं पाप का, पुण्य का, दुःख का, येणं जाणं या येरझारी का, तर तुकोबाराय म्हणतात जन्माला आले म्हणून. एवढा काही लांब पालाड सांगायची गरज नाही. जसं परीक्षितीला मोक्ष का मिळाला, कसा मिळाला, काऊन मिळाला, कायच्यासाठी मिळाला, आणि मोक्ष मिळण्यासाठी त्यानं धावपळ केली काऊन, प्रश्न अनेक आहे बरं. पण त्याचं एकच उत्तर आहे, जीवनामध्ये थोडीशी चूक झाली आणि संताची संगती केली म्हणून त्यांना मोक्ष मिळाला. संताचा संग तोची स्वर्ग वास. किंवा महाराज म्हणतात, तात बर्ग अपबर्ग सुख धैर्य तुला एक अंग, तुलहीनताही सकल मिली जो सुख लव सतसंग. एक स्वर्गाचं सुख आणि एक अपवर्ग सुख. अपवर्ग म्हणजे मोक्षाचं सुख. हे दोन्ही सुख एका बाजूला ठेवा आणि साधूचं एक क्षणाचं सुख. एक घडी आधी घडी आधी मी पुनाद, तुलसी संगत साधुकी कटे कोटी अपराध. अर्धा क्षण घडता संताची संगती. एक नाही, अर्धा क्षण जरी घडली तरी संत महात्मे म्हणतात जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्यासाठी किती सांगा लागल. आता परीक्षितीचा मोक्ष कसा झाला, शुकाचार्य भेटले म्हणून झाला. मग 7 दिवस सांगायची काय गरज, एवढं मोठं हे. जा मग घरी. पहिल्या दिवशी आले लोक बसले मंडपा आणि महाराजांनी ग्रंथ उघडला आणि सांगितलं लोकायले, तुम्हाला माहित आहे परीक्षितीचा मोक्ष कसा झाला. लोक म्हणजे नाही, त्याच्यासाठी आम्ही आलो मंडपा. अरे त्यांच्या जीवनात शुकाचार्य भेटले म्हणून त्यांचा मोक्ष झाला. जा घरी. मग लोक म्हणून हे एवढंच सांगायचं होतं तर हे 7-7 दिवस वेळ कशासाठी. कथा कशी निर्माण झाली हे डायरेक्ट सांगायचं नसते.
याच्याकरता पूर्व पीठिका सांगणं फार महत्वाचं आहे. यथा तथा